सर्वप्रथम मी या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, सगळ्यांना सुखशांती प्रदान व्हावं आणि सगळ्यांच्या जीवनातून विघ्न दूर व्हावं, अशा सदिच्छा मी सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला देतो आहे. आज खऱ्या अर्थानं जसं आपण सांगितलं की आंदोलनाची धग, आज गणेश चतुर्थी भगवान गणेशजीचे समजा काही विचार या सरकारने आत्मसात केले असते, मला असं वाटतं की आंदोलनाची धग या महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी काही नसते. मराठा आंदोलकांना फसवलं गेलं, ओबीसींना फसवलं गेलं, मागासवर्गीयांना फसवलं गेलं आणि हे फसवं सरकार जे महाराष्ट्रात आहे, ते आता आपली तिजोरी भरायला महाराष्ट्रामध्ये पुन्हा दारूची दुकानं उघडायला निघालेले आहेत, दारूच्या फॅक्टऱ्या उघडा निघालेल्या आहेत. हा व्यसनाधीन समाज निर्माण करण्याचं जे मानस या सरकारने केलेलं आहे, ही सरकारची नेमकी मानसिकता काय हे आपल्याला पाहायला भेटतंय. त्यामुळे आंदोलनाची धग ही थांबवायची असेल तर भगवान गणेशजीचा जो उत्सव आपण आज महाराष्ट्रात, कारण की आपला महाराष्ट्राचा उत्सव आहे, जगामध्ये चालतो, उत्सवाच्या निमित्तानं गणेशजीचे विचार या सरकारने आत्मसात केले. या पद्धतीचं कुठल्याही आंदोलनाची धग राहणार नाही असं आम्हाला वाटतं. जरांगे पाटील यांची मूळ मागणी आहे की त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं. तुम्ही त्या मागणीच्या समर्थनार्थ आहात की विरोधात आहात? तुम्हाला काय वाटतं? बघा, आम्ही याची भूमिका सांगितलेली आहे. काँग्रेसकडून वारंवार ही भूमिका स्पष्ट केली गेलेली आहे की जातीनिहाय जनगणना सरकारने तातडीनं सुरू करावी. त्याच्यातून हे सगळे प्रश्न आरक्षणाचे निकाली निघू शकतात आणि हे एकदम स्पष्ट आहे. पण नरेंद्र मोदींनी एकीकडे पहलगामची घटना झाली आणि जेव्हा देशामध्ये सगळ्या लोकांच्या मनात सरकारच्या विरोधात उद्रेक सुरू झाला, त्याच काळात तातडीनं कॅबिनेटमध्ये राहुलजी जी मागणी सातत्यानं करत होती, त्या मागणीला त्यांनी मान्यता दिली. पण अजूनपर्यंत जातीनिहाय जनगणना सुरू झाली नाही आणि तिचं स्ट्रक्चर काय राहणार ते अजूनपर्यंत पुढे आलेलं नाही. हे सगळे प्रश्न जातीनिहाय जनगणनेतून सुटू शकतात आणि ते जातीनिहाय जनगणना त्यांनी तातडीने करावी. त्यामुळे सगळ्या समाजाला या माध्यमातून न्याय मिळू शकतो. कोर्टाने कुठतरी परवानगी नाकारलेली आहे, म्हणजे मुंबई शहरामध्ये शासन करण्यासाठी दुसरे पर्याय दिले आहेत आणि आंदोलनासाठी जरांगे निघत आहे. बघा, माननीय न्यायालयांच्या आदेशाचं पालन केलंच पाहिजे, ही भूमिका आमची आहे. पण सरकारने 2 पावलं पुढे जाऊन त्यांच्याशी बसलं पाहिजे, त्यांची चर्चा केली पाहिजे. या पद्धतीनं सातत्यानं गेले 5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये, जवळपास 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची धग पेटत होती, महाराष्ट्र पेटत होता आणि सरकार आपले उद्योगपत्यांशी त्यांचे व्यवहार चाललेले होते. असं हे सरकार राहू शकत नाही. जनतेच्या आवाजाला हाक देणारं सरकार, त्यांच्या मध्ये समरस होणारं सरकार, असं सरकार या महाराष्ट्राला पाहिजे. पण ते सरकार आज नाही आणि त्याच्यामुळे सरकारने याच्यातली प्रामुख्याने भूमिका घेण्याची गरज आहे. मग जरांगे जातनिहाय गणना होईपर्यंत थांबायला तयार नाही, तर ती पण एक बाजू आहे सगळं. भाजपचा खोटारडा गेले 11 वर्षापासून हा देश बघतो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अनेक घोषणा केल्या, पण त्याची एकही अंमलबजावणी या देशात झालेली नाही. राज्याच्या फडणवीस सरकारने 2014 ते 19 अनेक घोषणा केल्या, त्याची अंमलबजावणी झाली नाही. गेल्या 2.5 वर्षात अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे या सरकारवर विश्वास कोणी ठेवावा? ना शेतकरी ठेवायला तयार आहेत. आपण पाहिलं असेल की परवा अहिल्यानगरचे नेवासा तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी लाईव्ह आपली आत्महत्या शेतकऱ्यांनी केली आणि फडणवीस सरकारला त्यांनी जबाबदार पकडलं. मला तर खरं तर या सरकारवरच आता आत्महत्येच्या पहिले कोणी कोणाचं नाव घेत असेल तर कायदाच आहे,
त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, या सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे बेशरम सरकार आहे, त्याला घेण्याच्या कात्रीपेक्षा जाळ झालेले सरकार आहे. या सरकारला जनतेशी घेणे देणं नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली. जरांगेंना काय सांगणार, कारण जर ते मुंबईच्या दिशेने गेले तर सणाचा दिवस काळ आहे, पूर्ण सरकारसमोर आव्हान निर्माण होईल, पण नागरिकांना त्रास होईल. ते निघाले मुंबईच्या दिशेनं. मुद्दा आमचा असा आहे की सरकारने 2 पावलं पुढे जावी, जरांगेकडे जावं, जरांगे पाटलांचे काय म्हणणं आहे तिथं समजून घ्यावं आणि तो प्रश्न तिथं सोडवावा. त्याला मुंबईला येऊ कशाला द्यायचं. पण सरकारच आपण बसून या पद्धतीनं लपत असेल तर मग आता त्यांनी काय निर्णय घ्यायचा, ते कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही पाळायचा तो त्यांचा भाग आहे. पण अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये, आजपासून गणेशोत्सव सुरू झालेला आहे. हा महाराष्ट्राचा सण आहे, हा आपलाच नाही तर जगाचा सण झालेला आहे. त्यामुळे याच्यावर कुठलं विरजण पडता कामा नये, याची सरकारने जबाबदारी घ्यायची. हो, तुम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनाला भेट द्यायला जाणार आहात, काँग्रेसकडून जाणार? नाही, मूळ प्रश्न आहे की आंदोलनाचा विषय आहे की सातत्यानं आंदोलन चाललेलीच आहे आणि त्यांची मागणी सरकारकडून आहे. सरकारने निर्णय करायचे. तर तुम्ही ओबीसी नेते म्हणूनही तुमची राजकारणाची सुरुवात, ओबीसीतून जरांगे पाटील आरक्षण मागताय, काँग्रेसची पक्षाची भूमिका बाजूला ठेवा, पण तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहे का जरांगे पाटलांना? मूळ प्रश्न मी तुम्हाला सांगितलंय की आपल्या देशामध्ये विविध जातीची लोक आरक्षणाच्या लाईनमध्ये उभी आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाला न्याय, फक्त मराठा आरक्षणाचाच इश्यू नाही, या सगळ्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल तर त्याला जातीनिहाय जनगणनाच महत्वाची आहे. आणि जातीनिहाय जनगणनेचं आम्ही काही सत्तेच्या बाहेर निघाल्यावर नाही बोलत आहे. मी स्वतः विधानसभेचा अध्यक्ष असताना त्या पदीचं एकमताचा ठराव मी स्वतः तो ठराव मांडला होता आणि त्या पदीची देशामध्ये ती आग लागली आणि आखरी त्याचं एक मोमेंट राहुल गांधींनी उभी केली. पण भाजप या सगळ्या व्यवस्थेला ओबीसीचे प्रधानमंत्री असं सांगतात आणि ओबीसीवरच अन्याय करतात. त्याच्यामुळे साधं मुलांच्या शिष्यवृत्त्या दिल्या जात नाही. आज ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पोरांच्या सुद्धा बाकी समाजाला न्याय दिला जातो आणि ओबीसी समाजाला न्याय दिला जात नाही. तर आखरी मी एका समाजापुरतं बोलत नाही, आपण विषय काढला म्हणून सांगतोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की कोणाच्या हिश्श्यातून कोणाला द्यायच्यापेक्षा सगळ्यांना न्याय द्यायची असेल तर त्याला एक जातीनिहाय जनगणनाच हा त्याला पर्याय आहे. आणि तातडीनं हे डबल इंजिनचं जे सरकार आहे राज्यात आणि केंद्रात, इथं तर 3 इंजिनचं सरकार आहे महाराष्ट्रात, पण ते डबल इंजिन सांगतात. त्या डबल इंजिननी या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा.